नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। प्रेमसंबंधातून रचला खुनाचा कट। सियाने प्रियकराच्या मदतीने संपवला केतनचा जीव। प्री वेडिंग शूट रद्द करण्यासाठी पासपोर्ट लपवला, लोहगडावरून ढकलून दिलं दरीत। पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे। केतनची होणारी पत्नी सिया हिचे मार्केट यार्ड परिसरातील व्यावसायिक चेतन चौधरी याच्याशी प्रेमसंबंध होते। या संबंधातूनच दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात उघड झाल्याची माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार जूनच्या पहिल्या आठवड्यात इंडोनेशियातील बाली येथे होणाऱ्या प्री वेडिंग शूटसाठी जाण्याचा बेत होता। मात्र हा दौरा रद्द व्हावा यासाठी सियाने विमानतळावर जाण्यापूर्वीच केतनचा पासपोर्ट चोरून लपवला होता। त्यानंतर 14 जून रोजी लोहगड किल्ल्यावर नेऊन केतनच्या हत्येचा पहिला प्रयत्न करण्यात आला। मात्र तो प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर 18 जून रोजी ट्रेकिंगच्या बहाण्याने केतनला पुन्हा लोहगडावर नेण्यात आले। तेथे आधीपासून दबा धरून बसलेल्या चेतन चौधरीच्या मदतीने सियाने केतनला खोल दरीत ढकलून दिल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे केतनचा मृत्यू झाल्यानंतरही सियाने सोशल मीडियावर भावनिक व्हिडिओ आणि पोस्ट शेअर करत सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केल्याची बाबही समोर आली आहे। दरम्यान घटनेच्या दुसऱ्याच दिवशी सियाचा वाढदिवस कुटुंबियांसोबत साजरा होणार होता। तिच्यासाठी डायमंड सेटही खरेदी करण्यात आला होता। या धक्कादायक घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। कटाची संपूर्ण कहाणी। प्री वेडिंग शूट रद्द करण्यासाठी केतनचा पासपोर्ट सियाने चोरून लपवला। 14 जून लोहगड किल्ल्यावर नेऊन हत्येचा पहिला प्रयत्न पण अयशस्वी। 18 जून ट्रेकिंगच्या बहाण्याने पुन्हा नेले आणि दरीत ढकलून खून। खुनानंतर सोशल मीडियावर भावनिक पोस्ट करत मिळवली सहानुभूती। खुनानंतर दुसऱ्याच दिवशी वाढदिवस डायमंड सेटची खरेदीही करण्यात आली। पोलीस तपासात उघड झालेले मुद्दे। चेतन चौधरी हा सियाचा प्रेमी असल्याची माहिती। दोघांनी मिळून केतनच्या हत्येचा कट रचल्याची कबुली। मोबाईल चॅट, लोकेशन आणि सीसीटीव्ही पुरावे पोलिसांकडे। पासपोर्ट चोरी, बनावट योजना आणि ट्रेकिंगचा बहाणा आखून कट रचला। सोशल मीडियावर चर्चाचा भडीमार। केतनच्या हत्येमुळे सर्वत्र संताप। काहींनी या घटनेचा निषेध केला तर काहींनी सिया व चेतनच्या अटकेची मागणी केली। घटनेचा तपशील जाणून घेण्यासाठी नागरिकांमध्ये उत्सुकता। राजकीय व सामाजिक प्रतिक्रिया, विरोधकांची मागणी। लोकप्रतिनिधींनी संयमित भाषेचा वापर करावा अशी मागणी। समर्थकांचे मत। हे वक्तव्य भावनेच्या भरात आणि राजकीय संदर्भात केले। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विजय गायकर, पुणे।